आणखीन 13 तारखेपर्यंत पाऊस आहे. 11. 13 पर्यंतच का? हो, 13 पर्यंत. पण ते पाऊस आता तुम्हाला सांगतो 11 ते 13. सुरुवातीला काय करूत आपण, हो हो. सोलापूरचं बघू. कारण की सोलापूर, लातूर, बीड हो ना. आणि धाराशिव, नगर हो हो. ह्या भागातनं काय होणार आहे, ह्या 11-12 मध्ये अतिवृष्टी होणार आहे. तर त्याच्यामध्ये सोलापूरलाच अतिवृष्टी होईल हे 2 दिवसात. हो हो. सोलापूर जिल्हा, सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर ह्या भागामध्ये हो ना, हो ना. अतिवृष्टी पाऊस होईल म्हणजे. हो. आणि त्याचा फायदा काय होईल, लातूरच्या ते मांजरा नदी आहे ना, नदी हो, मांजरा धरण आहे, तिला पाणी येईल तर त्याच्यामुळे लातूरला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटत आहे समजा. हो हो. सोलापूरमध्ये पाऊस पडणार आहे, तिकडे पुण्याकडे पाऊस पडणार आहे, तर उजनी धरणाला पाणी यायला सुरुवात होईल. उजनी धरणार पण का? हो. आणि तिकडे पुण्याकडे पाऊस पडणार आहे. हो तर त्याच्यामुळे हे तिकडे जास्त पाऊस पडणार आहे. आता ह्या 3 दिवसात 11, 12, 13 हो. त्याचा आपल्या मराठवाड्यात तर जोरदार पाऊस आहे आज. पण लातूर, बीड, परभणी, जालना, संभाजीनगर, तसेच धाराशिव, त्याच्यात सातारा, सांगली, सोलापूर, नगर, नाशिक, इकडं जळगाव आणि इकडं बुलढाण्यापर्यंत, सिंदखेड तिकडल्या याच्यापर्यंत, जळगाव जामोदपर्यंत हे पाऊस इथपर्यंत जोरात पडणार आहे आता ह्या 2-3 दिवसात. आज आज उद्या परवा समज. हो, या 3 दिवसात म्हणजे इतक्याच भागात पडणार आहे. आणि विदर्भासाठी सर्व शेतकऱ्यासाठी सांगतो की विदर्भात सध्या पाऊस एवढा नाही, म्हणून त्याने पेरणी सध्या हे करू नये समजा, पाऊस कमी आहे त्याच्यामुळे. हो ना.